अपमानाची परतफेड ही यशस्वी होऊनच करायची असते, कारण शब्दांनी दिलेल्या अपमानाचं उत्तर हे दीर्घकाळ आपल्याला समाधान कधीच देत नाही. पण यश हे अशा उत्तरांचं सर्वोच्च उत्तर असतं ना. त्यामुळे जेव्हा लोक आपल्याला हसतात, आपली अवहेलना करतात, कमी लेखतात, तेव्हा मनात राग कधीच ठेवायचा नाही. शांतपणे स्वतःचं ध्येय ठरवायचं आणि त्या दिशेने मेहनत करत राहायची, आपली वाटचाल करत राहायची. कारण यश हे इतकं मोठं उत्तर असतं ना, की ज्या लोकांनी आपला आधी अपमान केला होता ना, तेच लोक नंतर आपलं कौतुक करतात. म्हणूनच अपमान कधीच विसरायचा नाही. अपमानाचं उत्तर हे यशानेच द्यायचं. नमस्कार मंडळी, मी छाया. आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर फौजी साहेबांच्या बड्डेच्या दिवशी आमच्या भाचीबाईंनी आणि भाच्या जावयांनी ही राधाकृष्णाची फ्रेम आम्हाला गिफ्टमध्ये दिली होती आणि म्हणले होते नेहमी असंच राधाकृष्णासारखं राहा. तर ही राधाकृष्णाची फ्रेम मला इथं ईशान्य कोपऱ्याला हॉलमध्ये लावायचीच होती आणि त्यांनी मला ती गिफ्ट पण दिली. तर पहा, आपण जे विचार करतो ना पॉझिटिव्ह, ते हळूहळू आपल्या आयुष्यामध्ये घडत जातं. तर ती फ्रेम म्हणलं इथं लावावं आता. कारण असं म्हणतात की आपल्या घरामध्ये राधाकृष्णाची फोटो फ्रेम जर लावली ना, तर ती ईशान्य कोपऱ्यामध्ये किंवा उत्तर पूर्व दिशेला लावावी, खूप चांगलं असतं. आणि त्या फोटो फ्रेमची आपण नवरा बायकोनी जोडीने जर रोज दर्शन जर घेतलं, आपली दोघांची जर नजर त्या फ्रेमवर पडली, तर असं म्हणतात राधाकृष्णासारखं त्यांचं प्रेम घट्ट झालं जातं. राधाकृष्ण हे निस्वार्थ प्रेमाचं प्रतीक आहे ना, त्यामुळं त्यांच्या चित्रामुळं पती पत्नीमधील प्रेम वाढतं आणि नातेसंबंध घट्ट झाले जातात. आणि असं पण म्हणतात की राधाकृष्णाचं चित्र जर आपल्या घरामध्ये लावलं, तर आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढती आणि शांतता, आनंदाचं वातावरण टिकून राहतं. आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये आध्यात्मिक वातावरण तयार होतं, कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम वाढतं. तर असं मी भरपूर ठिकाणी वाचलं पण होतं आणि ऐकलं पण होतं की राधाकृष्णाचं चित्र जर ईशान्य कोपऱ्याला लावलं आपल्या घरामध्ये, तर ते खूप शुभ असतं. त्यामुळं मला ही फ्रेम लावायचीच होती. तर मी विचारच करत होते. एक दिवस मी फौजी साहेबांना बोलले पण होते की आपल्याला राधाकृष्णाची फ्रेम आणायची. पण पहा, आपण जे विचार केलाय ना, ते भगवंत साक्षात म्हणजे घडवून आणतो. तर भाचीबाईंनी आणि भाचा जावाईंनी फौजी साहेबांच्या बड्डेला आम्हाला ती फ्रेम गिफ्ट केली होती. तर कोपऱ्यामध्ये 2 काचा लावलेले आहेत ना, असं शोपीस ठेवण्यासाठी. तर त्याच काचांच्या हँगरला फ्रेम बांधता येत होती. म्हणलं बांधता येते व्यवस्थित, तर कशाला खिळा ठोकायचा मग. तर आम्ही खिळा ठोकला नाही आणि तिथं फ्रेम अशी वरती बांधून दिली. तुम्ही बघू शकता ईशान्य कोपऱ्यामध्ये फ्रेम लावली, खूप छान दिसती. आली ते फौजी साहेब टेरेसवर गेलेत आणि मला म्हणते चल लवकर चल लवकर, धने उगायला टाकायचेत ना, त्यामुळं. तर हे धने आणलेत, आता हे रगडायचेत. अख्खाला धने उगायला टाकले तर येत नाही, असे रगडावं लागतात. आपटला दरवाजा. काय धने आलेले? हा, ते उगले पहिले लावले. दरवाजा आपटत हे गवतीच्या आला पाणी कमी पडलं बघा. हे काय सुकल्यावर झाला पाणी नाही किती वाटत. ते आले त्याच्यामध्ये. काय म्हणले तुम्ही? पण आपली थंडी उन्हाळ्याला भारी जाते जरा. उन्हाळे घरी मग थोडंच रगडी द्या. तर हे आकाले धने आहेत ना, असे रगडावे लागते. तर पहिल्या काळामध्ये तर चपलांनी पण रगडायचे बरं का धनी लोक. पण आता हे तांबे आहे ना, तर तांब्यानेच मी रगडते. अखंड धन्याची कोथमीर कधीच उगत नाही, त्याला असे थोडे रगडावं लागतं. एका धन्याचे 2 भाग झाले जाते, तेव्हा ती कोथमीर उगती. तर तुम्ही बघू शकता असे 2 भाग झालेत एका धन्याचे. तर 7-8 दिवसापूर्वी बऱ्याचशा कुंड्यांच्या मध्ये आम्ही झाडांच्या कुंड्यांच्या ते ना धने उगायला घातलेले आहेत. ती कोथमीर उगून चांगली वर आली, तर बाकीच्या थोड्याशा कुंड्यांच्या मध्ये मी पुन्हा धने टाकते आता. तर असं आगमागं धने टाकत राहिलं ना कुंड्यांच्यात, मग आपल्याला कोथमीर खायला कमी पडत नाही. आणि एकदा जर आपण सगळ्या कुंड्यांच्यात टाकून दिले ना धने, ते सगळी कोथमीर संगत खायला येते आणि नंतर मग आपल्याला कोथमीरच राहत नाही. त्यामुळं 2-3 कुंड्यांच्यात असं 2-4 दिवस मिळून ते धने टाकत राहायचे आगमागं. तर असं धने रगडून ठेवले ना, आपण टेरेसवरती आलो ना, 1-2 कुंड्या खाली दिसल्या की त्याच्यामध्ये लगेच धने टाकून द्यायचे.
आता हे पहा, आपल्या पिवळ्या गुलाबाच्या झाडाला किती कळ्या आल्यात. इतकं मोठं फुल आहे नाही ह्या पिवळ्या गुलाबाचं. तर फौजी साहेब असं झाडाच्या साईडनी माती असते ना, ती थोडीशी मोकळी करून त्याच्यामध्ये धने टाकतात. म्हणजे आपलं झाड पण राहतं आणि धने पण छान उगले जातात. कोथिंबीर होती आपल्याला खायला. काय रे, काय झालं? दाखव. पायात कस काय शिरली? कुठे ना मग अयो, मग घुसली पायात. आता पायातच आहे का अजून? मग ती कधी काढायची आता? दवाखान्याचा सुई आण, चल मी काढते. सुई आण ना, मग मी काढते. सुई आण जा, ती गाडी जा सुई आण. पण सुई आण, त्याचा हा पायात घेऊन बसलाय लंगत. जा सुई आण जा. तर राजू कंपनीत जाताना बुटं घालून जात असतो कामाला जाताना, पण ऑफिसमध्ये काहीतरी त्यांची मीटिंग होती ना, त्यावेळेस त्यांनी बुटं काढले आणि त्याच वेळेस त्याच्या पायामध्ये काहीतरी लोखंडाचं थोडंसं घुसलं गेलं. एकदम छोटं होतं, पण ते लोखंड असल्यामुळे ते जास्त सलायचं. तर तसंच घेऊन फिरत होता तो. आल्यानंतर तो लंगत होता. म्हणलं काय झालं? तर म्हणला थोडंसं पायात घुसले. त्याचं मी आता पायातलं काढलं आणि बसला माझ्याबरोबर गप्पा मारत. तर मुलांच्या सारखाच आहे तो पण. कंपनीत काय झालं, काय नाही, सगळं छोट्या मोठ्या गोष्टी माझ्याशी असं शेअर करत असतो. आल्यानंतर गप्पा मारत बसला मग. आणि हे पहा, आता राजू आणि फौजी साहेब असं ड्युटीवरून आले की संध्याकाळी गार्डनमध्ये येतात टेरेसवर आणि त्यांचं काही ना काही असं काम चालू राहतं. आणि ते टेरेसवरती असले ना, मी पण येते की टेरेसवरती आणि मग सगळेकून सगळे असं बोलता चालतात, थोडंफार आम्ही काम करत राहतो. आणि असं बोलता बोलता झाडांचं काम कधी होतं कळत पण नाही. तर सगळे मिळून आम्ही असं काम करतो. तर राजूवरती वेल बांधतोय. आता हा गणेश वेल आहे ना, थोडासा उगलेला एक कुंडीमध्ये, आपोआप तो वरती बांधतोय. आणि वाळलाय ना, हे पाहता कसा माकडासारखा उड्या मारतो इकडून तिकडं तिकडून इकडं. कोणता वेल त्याच्या वर काढून देतो का? वेल टेम्पररी असेल का, वर काढून घेतो मग. आणि हे 2 ट्रे मोकळे होते ना, तर फौजी साहेबांनी त्याच्यामध्ये माती टाकून धने उगायला घातलेत आता. आणि संध्याकाळ झाली होती ना, इतकं छान वातावरण झालं होतं. दिवसभर अजिबात ऊन पडत नाही, पण आज संध्याकाळी जरा जरा हलकं ऊन पडलंय. संध्याकाळी सूर्य मावळायच्या वेळेस. आपल्या इकडं असं मोकळं वातावरण आहे ना, तर सकाळ संध्याकाळ खूप लोक फिरायला येतात, निवांत बसतात आणि मोकळ्या वातावरणाचा आनंद घेतात. पाऊस झालेला आहे ना, सगळीकडे मस्त हिरवगार झालंय, खूप छान वाटतं. आणि इथं वांग्याचे 2 झाडं आहेत ना, इतके मोठे वांगे येतात नाही याला. तर अख्खं वांग करायसारखी वांगी येत नाही याला, भरताची वांगी येतात, खूप मोठाले असतात. तर 2-3 वांगी आलेत, आता मी भरतासाठी ठेवलेत ते. चल खाली. मुलांना तंदूर रोटी खूप आवडते ना, तर असं कधीमध्ये मी घरी करत असते. तर आज पण मुलं बोलले की मम्मी तंदुरी रोटी आणि पनीरची भाजी कर. तर मी लागले तंदुरी रोटी बनवायला. तर मैदा घेतला मी, अर्धा मैदा आणि अर्धा गव्हाचं पीठ घेतलं तरी पण चालतं. कधी मी गव्हाचं पीठ आणि मैदा मिक्स करून बनवते रोटी आणि कधी मैद्याची पण बनवते. तर मी मैदाच घेतलाय फक्त आता. तर घरच्या घरी तंदुरी रोटी कशी करायची हे पण मी आज तुमच्याशी शेअर करते. तर मैदा घेतलाय मी. आता मैद्यामध्ये मी अगदी अर्धा चमचाभर खाण्याचा सोडा आणि अर्धा चमचा बेकिंग पावडर घालते आणि चवीनुसार मीठ घालायचं, 1 चमचा साखर घालायची. तर रोटी खूप छान झाली जाते आणि एकदम रबरासारखी होत नाही. आता 1 छोटी वाटीभर दही पण घालते मी याच्यामध्ये. रोटी खूप छान होती. तर दही घातल्यानंतर थोडं थोडं पाणी घालायचं आणि आपण जसं चपातीला पीठ मळतो ना, अगदी तसंच मळायचं. आणि हे पीठ मळून 1 तासभर तरी आपण ते झाकून ठेवून द्यायचं. तर मी पनीरची भाजी करूपर्यंत हे पीठ मस्त मळून ठेवून देते. तर तुम्ही बघू शकता थोडं थोडं पाणी घालत हे मी मळते आता. तर माझ्याकडं काय तंदूर वगैरे नाही आहे, तरी पण मी घरच्या घरीच तंदुरी रोटी करण्याचा प्रयत्न करत असते. तर ती कशी करते ते पण मी तुम्हाला दाखवते आता. तर हे एकदम छान असं पीठ मळलंय मी, थोडंसं तेल लावून पण आणि एकदम गोल गोल घरीत असा गोळा करते याचा मी. थोडंसं तेल लावायचं पुन्हा आणि झाकून ठेवून द्यायचं 1 तासभर तरी. आता पीठ भिजायला ठेवून दिलंय मी. पीठ भिजतंय छान, तोपर्यंत पनीरची भाजी करते. तर मुलांच्या आवडीचं काय केलं ना, असं मुलं इतके खुश होतात ना, त्यांना रोटी खूपच आवडती. तर त्यांच्या आवडीची रोटी बनवते मी आज. इतके खुश झालेत ना ते. किचनमध्ये मी स्वयंपाक करायला लागले ना असं, तर ते आसपास येऊन असे बसतेत, गप्पा गोष्टी करतेत.
तर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून पण मला कितीही थकलेले असले ना, कामाचं काहीच नाही वाटत. तर बाकीचा मसाला मी तयार करत होते. तोपर्यंत सागर ग्रेव्ही हलवत होता. आपण किचनमध्ये काम करतो आणि बाकीचे सगळे जिथे आपल्या नादात आहेत, असं असल्यावर आपल्याला किचनमध्ये काम करायचा पण कंटाळा येतो. पण आमच्या घरात वेगळंच आहे. मी जर किचनमध्ये काम करायला लागले ना, कोणी लसूण सोलून देतं, कोणी काय करतं. तर असं पटपट स्वयंपाक मला करू लागतात, आवरू लागतात. म्हणजे मी पण मोकळी होते आणि ते पण मग निवांत होतात. असं आहे आमच्या घरामध्ये. त्यामुळं कामाचं काहीच नाही वाटत. आता पनीरची भाजी केली मी पटपट. तोपर्यंत पीठ किती छान भिजलंय तुम्ही बघू शकता. किती मऊ झालंय. एकदम सॉफ्ट झालंय. मळलं त्यावेळेस असं तुटलं जात होतं ते आणि मध्ये-मध्ये बबल तयार होत होते. पण आता एकदम सॉफ्ट झालंय. तर मी थोडंसं पसरून घेतलं आता हे असं. थोडंसं तेल घालते याच्यावरती आणि पुन्हा छान मळून घेते. तर आपल्या रोट्या छान झाल्या जातील. तर तुम्ही बघू शकता किती छान पीठ मळून घेतले मी. एकदम सॉफ्ट झालंय. आता त्याचे छोटे-छोटे पेढे बनवून घेते मी. आपण जशी चपाती करतो ना, त्या पद्धतीने एकदम गोल-गोल गरीत मस्त गोळा घेतला मी करून आणि थोडंसं पीठ लावायचं त्याला आणि मस्त गोल-गोल गरीत लाटून घ्यायचं. तर पीठ एकदम सॉफ्ट आहे तुम्ही बघू शकता. जास्त हार्ड पण नाही आणि जास्त लूज पण नाही. जास्त लूज पण पीठ झालं ना, ती रोटी आपल्याला हातावर उचलता येत नाही आणि तव्यावर टाकता येत नाही. त्यामुळे जरा मीडियमच करायचं. आपण चपातीला मळतो तसं. तर तुम्ही बघू शकता मस्त रोटी मी लाटून घेतली आणि आता 2-3 पद्धतीने मी तुम्हाला तंदुरी रोटी कशी करायची ते दाखवते. तर मातीची कढई आहे माझ्याकडं ती पण ठेवली मी आणि कढईवरचं एक मातीचं झाकण आहे ना, ते पण मी तापायला ठेवलंय. तर तुम्ही बघू शकता कढईमध्ये मातीच्या कढईमध्ये मी अशी रोटी टाकली आणि ती थोडीशी अशी सगळ्या साईडकडून दाबून घेते म्हणजे ती निघणार नाही आणि थोडेसे असे बोटं पण रवले मी त्याच्यामध्ये म्हणजे ती जास्त फुगणार नाही चपातीसारखी. तर जास्त फुगून नाही द्यायचे आपल्याला आणि आता हे जे झाकण आहे ना मातीचं तापलेलं, ते त्याच्यावरती ठेवते मी म्हणजे दोन्ही बाजूकडून ती रोटी भाजल्या जाईल आणि माझी लाडूबाई पहा कशी लाड घालते आता. तर आपण असं मातीच्या भांड्यामध्ये पण रोटी बनवू शकतो किंवा तव्यावर पण बनवू शकतो. तव्यावरची पण मी तुम्हाला दाखवते. तर हे पहा आता रोटी एकदम मस्त भाजली. पण एका बाजूकडून झाली अशी ना. कलर नाही आला त्याला ब्राऊन कलर नाही का. तर मी त्याच कढईमध्ये थोडीशी पालथी टाकते ती रोटी म्हणजे जे बब्बल आलेले आहेत ना रोटीला ते थोडेसे ब्राऊन झाले जाते. आता दुसरी रोटी मी लाटून घेतली आणि एका बाजूकडून थोडंसं पाणी लावायचं त्या रोटीला म्हणजे ती रोटी तव्याला एकदम चिपकल्या जाती आणि ती खाली म्हणजे निघल्या जात नाही. तर कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवते आता. तर रोटीला पाणी लावलं मी एका बाजूकडून आणि पाणी लावलेली बाजू तव्यावर टाकली मी. तर तव्यावर टाकली ना रोटी पाणी लावल्यामुळं ती चिपकल्या जाते चांगली. तर तव्यावरच्या रोटीला असे बब्बल आले ना तवा घ्यायचा आणि असा गॅसवरती धरायचा. तुम्ही बघू शकता रोटी छान भाजल्या जाते किंवा असं कशाने तरी थोडंसं आधार देऊन जरी धरलं ना ती रोटी तरी पण चालतं. आणि एकदम गॅस मोठा पण नाही ठेवायचा, मिडियमच ठेवायचा आणि थोडी-थोडी रोटी अशी भाजून घ्यायची. तुम्ही बघू शकता एकदम हॉटेलमध्ये मिळते ना आपल्याला रोटी एकदम तशीच होती. तर रोटी एकदम तव्याला चिपकलेली आहे. आपण थोडंसं पाणी लावलं होतं ना रोटीला त्यामुळं. हे पहा एकदम कडक झाली रोटी. अजिबात सॉफ्ट झाली नाही. आतमधून ती सॉफ्ट असते पण वरून एकदम कुरकुरीत असती. खूप छान लागती. तर आपली रोटी तयार झाली. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण रोटी करू शकतो. तर मातीचं भांड्याचं झाकण आहे माझ्याकडं असं तव्यासारखं. त्याच्यावर पण मी रोटी टाकली. थोडंसं पाणी लावून म्हणजे ती झाकणाला चिपकली गेली. थोडे-थोडे बबल यायला लागले, की ते लगेच झाकण मी पालथं घातलं गॅसवरती एकदम मंद गॅस करून. असं पण चालतं. रोटी खूप छान पद्धतीने भाजली जाती. तर घरच्या घरी असं आपण तंदुरी रोटी करू शकतो. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि कशी झाली मला कमेंट करून सांगा. तर फौजी साहेबांना पण रोटी आणि भाजी खूप आवडली. मुलांना मी पटपट जेवायला दिलं. गरम-गरम रोट्या छान लागतात ना, त्यामुळं झाल्या की लगेच मी मुलांना जेवायला दिलं होतं. फौजी साहेब राहिले होते जेवायचे. मग आम्ही दोघं एकत्रच बसलो जेवायला. फौजी साहेब म्हणले, "बस माझ्याबरोबर." तर आम्ही दोघं बसलो मग जेवायला. तर चला आजचा छोटासा व्हिडिओ मी इथंच एंड करते आता. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय.